गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. आज आपण अहवाल लेखनाचे महत्त्व अभ्यासणार आहोत. अहवाल लेखन हे संकलित माहिती व्यवस्थित व वैज्ञानिक पद्धतीने प्रस्तुत करण्याचे साधन असते. अहवालामध्ये संकलित माहिती व्यवस्थित व वैज्ञानिक पद्धतीने प्रस्तुत केली जाते. लिखित अहवाल माहितीचे विश्लेषण, निष्कर्ष काढण्यास व निर्णय घेण्यास सहाय्य करतात. लिखित अहवालाने आपल्याला संकलित माहितीपासून निष्कर्ष काढण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी सहाय्य करतात. अहवाल लेखन हे संशोधन कार्याचे संक्षिप्त स्वरूपातील प्रस्तुतीकरण असते. त्यामुळे सामाजिक संस्था, संशोधक, सरकार, उद्योग संस्था व सामान्य वाचकासाठी अहवाल लेखन महत्त्वाचे असते. अहवाल लेखनाचं प्रामुख्याने महत्त्व आपल्याला अहवाल लेखनापासून आपल्याला जे उपयोग होतात किंवा अहवाल लेखनाचे आपल्याला जे फायदे होतात ते फायदे किंवा उपयोग अहवाल लेखनाचं महत्त्व आपल्याला समजावून सांगतात. त्यामुळे अहवाल लेखन का महत्त्वाचे आहे त्याचे विविध कारणं आपल्याला पाहता येतील. प्रामुख्याने आपण यामध्ये अहवाल लेखनाचे महत्त्व सांगणारी 3 कारणे पाहूया. 1. माहिती सहज समजण्यासाठी अहवाल लेखनाचा उपयोग होतो. 2. निर्णय घेण्यासाठी अहवाल लेखनाचा उपयोग होतो. आणि 3. समस्या निराकरणासाठी अहवाल लेखनाचा उपयोग होतो. या 3 कारणाची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूया. तर अहवाल लेखन म्हणजे संकलित माहितीचं संक्षिप्त स्वरूपातील प्रस्तुतीकरण असते. अहवाल लेखनामध्ये संकलित माहिती व्यवस्थित मांडलेली असते व ती वैज्ञानिक पद्धतीने प्रस्तुत केलेली असते, वैज्ञानिक पद्धतीने मांडलेली असते. आणि ती संक्षिप्त स्वरूपात असल्यामुळे सामाजिक संस्थांना त्याचा उपयोग होतो, संशोधकांना त्याचा उपयोग होतो, सरकारला त्याचा उपयोग होतो, उद्योग संस्थांना त्याचा उपयोग होतो व सामान्य वाचकासाठी सुद्धा अहवाल महत्त्वाचे असतात. त्यामुळे अहवाल लेखनाची आपल्याला विविध कारणे किंवा उपयोग सांगता येतात. तर अहवाल लेखनाचा पहिला उपयोग आपल्याला सांगता येतो तो म्हणजे माहिती सहज समजण्यासाठी. अहवाल लेखनामुळे संकलित माहिती एखाद्या सामाजिक समस्येबद्दल, एखाद्या सामाजिक विषयाबद्दल, एखाद्या सामाजिक घटनेबद्दल जी माहिती संशोधकाकडून संकलित केलेली आहे ती माहिती विस्कळीत स्वरूपात असते. त्या विस्कळीत स्वरूपातील माहितीवरून आपल्याला कोणताही अर्थबोध होत नाही. मग संकलित केलेल्या प्रचंड माहितीपासून जर आपल्याला अर्थबोध होत नसेल तर त्या संकलित माहितीचा काहीही उपयोग होत नाही. ती मानवाच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक संस्थांच्या दृष्टिकोनातून, उद्योग संस्थांच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून ती माहिती काहीही उपयोगाची नसते, महत्त्वाची नसते. परंतु सामाजिक घटना, सामाजिक समस्या, एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दल जी माहिती संकलित केली जाते
ती माहिती, प्रचंड प्रमाणातील माहिती जर शास्त्रीय पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये, सुलभ भाषेमध्ये, संक्षिप्त स्वरूपात मांडली आणि एका क्रमबद्ध पद्धतीने मांडली तर ती माहिती सहज समजते. आणि अहवाल लेखन जर केलं आपण एखाद्या सामाजिक घटनेबद्दल, सामाजिक समस्येबद्दल, सामाजिक प्रश्नाबद्दल, सामाजिक विषयाबद्दल जर माहिती संकलित करून ती माहिती योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून तिचा अहवाल लेखनामध्ये रूपांतर केलं तर ती माहिती सहज समजू शकते. किंवा अहवाल लेखनाच्या रूपाने मांडलेली माहिती ही क्रमबद्ध असते, सोप्या भाषेत मांडलेली असते आणि सुलभ भाषेत मांडलेली असते. त्यामुळे अहवाल लेखन केल्यामुळे जी काही सामाजिक घटनेबद्दल, सामाजिक समस्येबद्दल, सामाजिक विषयाबद्दल, सामाजिक प्रश्नाबद्दल जी माहिती प्रचंड प्रमाणात संकलित केलेली असते ती माहिती सहज समजण्यासाठी मदत होते. कारण अहवाल लेखन करताना संकलित माहितीचं व्यवस्थापन केलं जाते, वर्गीकरण केलं जाते. तक्त्याच्या साह्यानं ती सुलभ पद्धतीने मांडली जाते, त्याची तुलना केली जाते, त्यापासून निष्कर्ष काढले जातात आणि अशा पद्धतीनं संक्षिप्त स्वरूपात अहवाल लेखनामध्ये ती माहिती दिलेली असते. त्यामुळे ती माहिती सामाजिक संस्थांना, संशोधकांना, सरकारला, उद्योग संस्थांना आणि सर्वसामान्य जनतेला सहज समजण्यासाठी मदत होते. म्हणून अहवाल लेखनाचा हा पहिला फायदा किंवा पहिला उपयोग किंवा पहिलं महत्त्व आपल्याला सांगता येते ते म्हणजे अहवाल लेखनामुळे माहिती सहज समजण्यासाठी मदत होते. त्यामुळे अहवाल लेखनाचं महत्त्व स्पष्ट करताना पहिलं महत्त्व सांगितले जाते ते म्हणजे माहिती सहज समजण्यासाठी अहवाल लेखनाचं महत्त्व असते. ओके. आता अहवाल लेखनाचं आपण महत्त्व स्पष्ट करणारा दुसरा मुद्दा पाहूया. तो म्हणजे निर्णय घेण्यासाठी. एखाद्या सामाजिक प्रश्नाबद्दल, सामाजिक समस्येबद्दल, सामाजिक घटनेबद्दल, सामाजिक विषयाबद्दल जर समजा आपल्याला काही ते प्रश्न सोडवावयाचे असतील तर माहिती त्या सामाजिक समस्येबद्दल, घटनेबद्दल माहिती संकलित करावी लागते. संशोधक ती माहिती प्रचंड प्रमाणात मेहनत घेऊन, श्रम करून माहिती संकलित करतात आणि ती माहिती अहवाल लेखन करावयाचं असेल तर त्या माहितीचं वर्गीकरण केलं जातं. त्या माहितीचे सारणीयनाद्वारे त्या ठिकाणी वर्गीकरण करून ती माहिती सारणीमध्ये मांडली जाते. त्यासाठी त्या माहितीचे व्यवस्थापन करावे लागते आणि अहवालात माहितीचे योग्य व्यवस्थापन करून विश्लेषण केले जाते आणि अशा प्रकारे महत्त्वपूर्ण विश्लेषणावरून माहितीपूर्ण निर्णय घेणं शक्य होते. अहवाल लेखनामध्ये माहितीचं वर्गीकरण केलं जाते, सारणीयन केलं जाते, आलेखाद्वारे सादरीकरण केलं जाते आणि त्यामुळे संकलित केलेल्या विस्कळीत माहितीचं व्यवस्थापन अहवाल लेखनासाठी केले जाते आणि व्यवस्थापन करून त्याचं विश्लेषण केले जाते आणि असं महत्त्वपूर्ण विश्लेषण करून
महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण निष्कर्ष आपल्याला काढता येतात आणि या निष्कर्षापासून त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहितीवर आधारित निर्णय घेणे शक्य होते. म्हणून निर्णय घेण्यासाठी अहवाल लेखनाचं महत्त्व आपल्याला जाणवते. कारण सामाजिक घटना सोडविण्यासाठी, सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. अधुऱ्या माहितीवर किंवा माहिती नसताना निर्णय घेतले तर ते निर्णय चुकतात. त्यामुळे त्या समस्येबद्दल, त्या घटनेबद्दल माहिती संकलित करून त्याचं वर्गीकरण, सारणीयन, आलेखाद्वारे मांडणी आणि अशा प्रकारे व्यवस्थापन करून त्या ठिकाणी विश्लेषण करून अशा महत्त्वपूर्ण माहितीवर आधारित निर्णय घेतलेले निर्णय योग्य ठरतात आणि या निर्णयातून सामाजिक समस्या सोडविता येतात. सामाजिक समस्येचं त्या ठिकाणी निराकरण करता येतं. म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी अहवाल लेखन त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त असतं, अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर सामाजिक घटना किंवा समस्या निराकरणासाठी मार्गदर्शक. अहवाल लेखन हे समस्या निराकरणासाठी मार्गदर्शक ठरतात. अहवाल लेखन का महत्त्वाचं असते? त्याचं महत्त्वाचं आणखी एक कारण ते म्हणजे समस्या निराकरणासाठी म्हणजे समस्या सोडविण्यासाठी अहवाल लेखन हे मार्गदर्शक ठरतात. सामाजिक संशोधनात अनेक सामाजिक समस्यांचे अध्ययन केले जाते. अनेक सामाजिक संशोधक अनेक सामाजिक समस्याबद्दल संशोधन करीत असतात. एवढंच नाही तर केलेल्या संशोधनाचे जे निष्कर्ष आलेले असतात त्या निष्कर्षाची पुनर्तपासणी करतात, रिसर्च करतात, पुन्हा संशोधन करतात. तर असं संशोधन केल्यामुळे अनेक सामाजिक समस्यांचे अध्ययन होते आणि संकलित माहितीच्या आधारावर समस्यांचे मूळ कारण आपल्याला शोधता येते. संशोधन केल्यामुळे संकलित माहितीवरून समस्येचे मूळ कारण शोधले जाते आणि समस्येचं मूळ कारण शोधल्यामुळं समस्या ती का निर्माण झाली त्याचं मूळ कारण शोधल्या जाते आणि सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी अहवाल लेखनामध्ये उपाययोजना सुद्धा सुचविल्या जातात. कारण संशोधक सामाजिक समस्येबद्दल, घटनेबद्दल माहिती संकलित करीत असतो, त्याचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करीत असतो, त्यापासून निष्कर्ष काढीत असतो आणि हे निष्कर्ष म्हणजे समस्यांची उत्तरे असतात. त्यामुळे समस्येचं मूळ कारण काय आहे ते संशोधकाला समजते आणि संशोधक ते मूळ कारणे, निर्णय त्या अहवाल लेखनामध्ये संक्षिप्तरित्या मांडत असतात. आणि अशा प्रकारे संशोधक नुसते केवळ निर्णय, निष्कर्ष त्या ठिकाणी मांडत नाहीत, तर त्या निष्कर्षावर आधारित उपाययोजना सुद्धा देत असतात आणि अशा उपाययोजना ह्या सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक ठरतात. अशा उपाययोजना
ह्या सामाजिक घटनांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक ठरत असतात. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, आपण अहवाल लेखनाचे महत्त्व स्पष्ट करणारे 3 कारणे किंवा 3 मुद्दे आपण पाहिले. 1 माहिती सहज समजण्यासाठी, 2 निर्णय घेण्यासाठी आणि 3 सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी अहवाल लेखनाचे महत्त्व आपल्याला जाणवते. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.